मंडल धामणी चषक 2026 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस आणि 6 दिवस सलग चालणारी मात्र ही रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईट टुर्नामेंट आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सातत्याने आपल्या समाजातील सगळ्या खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट कसं मिळेल सातत्याने ते प्रयत्न करणारे नाव आवर्जून मात्र घेतलं जातं. ते आदरणीय कुब ग्रामपंचायत सदस्य जयवंत दादा भस्मा साहेब आणि या स्पर्धेला परफेक्ट मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंट त्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते नितेश दादा भस्मा यांचंही कौतुक करावं लागेल. आणि सगळे आमचे मान्यवर असतील जय वाघोबा क्रिकेट संघ धामणे आणि धामणीचे सगळे ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र राहिले गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर तुमचंही सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी खेळाडूंचंही राहिले गेले. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज तयार इथे होताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि आजच्या रात्रीतील तिसरा सामना मात्र पाहायला मिळतोय पलसदरी आणि तामसई या दोन संघांमध्ये. टॉस इथे मात्र जिंकलाय तामसई संघानं आणि फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. पलसदरी टीमला मात्र इथून आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणासाठी मात्र निमंत्रित केले गेले. 4 षटकांचा खेळ आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर पहिल्या षटकासाठी मात्र निमंत्रित केले गेले ते कैलास उघडा. आणि फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये मंगलवीर आणि राज शीत हे आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. सायकिनला फलंदाज मंगलवीर आदरणीय मारुती बालू भास्मा साहेब यांचंही ते शुभागमन परत एकदा होताना पाहायला मिळतं. आमच्या राजकुमार इथे त्याही आलेले आहेत त्यांचंही सरचं स्वागत करूया. आणि पहिला बॉल या मॅच मधील कैलासांचा मात्र पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे मात्र त्याला गेलाय. अपीलचं जरूर अपील केली होती तिथे परंतु नाही आहे फेटाळून लावली आहे. चांगला बॉल इथे मात्र त्याला कैलास उघडा या मात्र गोलंदाजांकडनं. हे नाव सातत्याने मात्र चर्चेत राहिले पलसदरी टीम साठी. एक चांगले गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत. आणि आत्ताही मात्र आपण पाहायला गेलात तर पहिल्या बॉलवरती मात्र इथून परिचय देत असताना पाहायला मिळत आहेत. गॅप शोधून काढले क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे पोचेपर्यंत आपण पाहायला गेलं तर अप्रतिम दूरवरचा प्रवास पूर्ण केलाय. नंबर 1 टी शर्ट वर त्याने कामी केलंय नंबर 1 री. आणि फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण अप्रतिम बबलू उघडा यांच्याकडनं. आणि धावा आल्यात मात्र या बॉलवरती 2. समर्पण प्रत्येक खेळाडू करत असताना मात्र पाहायला मिळते. म्हणतात ना 11 तर 11 खेळाडूंचा खेळ जर चांगला झाला तर मात्र तुमचा संघ फक्त मॅच जिंकत नाही तर स्पर्धा जिंकत असते. हा बॉल चांगला वेग होता परंतु इथे स्किट झालाय. बॉल निघून चाललाय. बाईच्या स्वरूपामध्ये येथील धावा 4 चौकार. पंचांचा रिव्ह्यू धावा 6 धावा धावपलकावरती. कैलास उघडा गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. आणि अप्रतिमरित्या मात्र आपण पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये खूप छान खेळ झालाय. पहिल्या मॅच मध्येही तसंच पाहायला मिळालं. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर वडपे टीमने मात्र वर्चस्व राखलं. दुसऱ्या मॅच मध्ये खांडीचा पाडा ही टीम जिंकलेली आहे. आणि आजच्या रात्रीतील तिसरा सामना ऑन साईडला खेचून काढला. मिडल मधून मात्र बॉल निघून मात्र डीप मिडऑफ मध्ये मात्र जाताना पाहायला मिळते इथे. आणि तोपर्यंत इथून आपण पाहायला गेलं तर दफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा 7 रन स्कोरबोर्ड.
राजला पाहतोय इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला वाव तिथे आहे. ओ चांगलं क्षेत्ररक्षण तिथेही मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम नाना मुन्ना छोटं खेळाडू परंतु आपला क्लास दाखवत असताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि या कैलास उघडा यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धफलकावरती धावा लागल्या जाते त्या 7 धावा. थोडं फास्ट करा प्लीज. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला 2 षटकानंतर मात्र ड्रिंक ब्रेक दिला जाईल. तोपर्यंत मात्र एकत्र येऊ नका. मी विनंती करेन तुम्हाला. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर मात्र धावपलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात इथे. पलसदरी आणि तामसई या 2 संघांमधील मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. खूप दोन्ही खेळाडूंकडे मात्र तेवढ्याच चांगली ताकद आहे. चांगल्या पद्धतीने इथून खेळून काढल्या जरूर तिथे मिड ऑफ मध्ये मात्र क्षेत्ररक्षक येतात. डीप मधून आपण पाहिलं गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरवरला बॉलला टर्न केलं आणि पाटा बदलला देते. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचलेत उचलतील फेकी करतील तोपर्यंत येतील धावा 1 आणि या एका धावेनं 7 वरना मात्र 8 धावा संख्या मात्र धावपलकावरती. बॅटिंग करत असताना टीम तामसई. राशीद आपल्याला पाहायला मिळत आहेत. बनाडवेग इथे मात्र पाहायला मिळाला पण तो वाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना मात्र पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा धावपलकावरती मात्र 1च्या स्वरूपामध्ये इथे मात्र लावली जाईल. चांगली गोलंदाजी इथे मात्र झाली. विकेट चांगली बनवली गेली. पाटा विकेट आहे, कडक आहे, टणक आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजांबरोबर फलंदाजांनाही तेवढाच फायदा होतोय आणि फलंदाजांना आणि गोलंदाजांनाही तेवढाच फायदा होताना पाहायला मिळाला आपल्याला. दोन्ही बेस्ट ऑफ बेस्ट चांगला क्रिकेट तुम्ही खेळाल तेव्हा तुमचा चांगला खेळ होईल आणि ते मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजाने मात्र आपला खेळ चांगला दाखवलाय आणि पहिली विकेट माघारी परताना पाहायला मिळतील. राज शीत बॅक टू डग आउट. तर आर्या डीजे आमचे नाना असतील. आज नाना आलेले नाही जरूर पण तो रमेश डीजे नाना ही जोडी सातत्याने चांगली राहिली गेलेली आहे. त्याचबरोबर अप्रतिम सगळ्या खेळाडूंचं मंत्रमुग्ध करणारं संगीत तुम्हाला मैदानामध्ये ऐकायला मिळतोय आणि आमची WTC पूर्ण टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. त्यांचे कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं तेव्हा धावपलकावरती धावा होत्या त्या 7 आणि दुसरा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या आतापर्यंत 9 धावा. गोलंदाजी मार्गवरती सुमित वाघ. सुमित वाघला पाहतो इथे. तिथे ही संधी आहे. पाहायला गेला तर दुर्बळ येतात. डिफेन्स केला चांगल्या पद्धतीने फेकी तर केल्या. रनआउटची संधी आहे आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद. आणखी एक महत्वाची विकेट या धावेची गरज होती का त्याची चर्चा ही मॅच संपल्यानंतर जरूर केली जाईल कारण ही धाव घेत असताना मात्र डेंजर झोन मध्ये त्या बाजूला होते फलंदाज प्रभाकर आणि मात्र बाद होताना तेच मात्र पाहायला मिळत आहेत. धक्का बसतोय दुसरा 10 या धावसंख्येवरती. गणेश शीत, महेश शीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु विकेट येणं गरजेचं होती आणि ती विकेट
टीम पल्सद्री टीमला मात्र हवी होती आणि ती मात्र प्राप्त करून दिली आणि तेच मात्र चर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले जरूर तिथे. आता महेश शीत कशा पद्धतीने मात्र खेळाला पुढे नेतात. गोलंदाजी मार्गवरती सुमित वाघला पाहतोय इथे. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतो. दुसरीचा प्रयत्न नाना करताना इथे मात्र पाहायला गेला तर चुकी होताना मात्र आणखी एकदा थोडस इथून तारांबल आपण पाहायला गेलं तर दोन फलंदाजांचं मानसिक संतुलन आणि त्याचबरोबर असणारी अंडरस्टँडिंग ही महत्वाची असते. कधी पण तुम्ही पाहायला गेलं तर आणि परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही विकेटमध्ये खेळत असता आणि दोघांचं जर का इथून बॅलेन्सिंग महत्वाचं आहे ते जर असेल तर निश्चित या मात्र धावा संख्या मात्र आपल्याला चांगल्या येताना मात्र पाहायला मिळतील. आता गॅप शोधून काढले आहे. शतक भन्नाट वेगानं बॉलपर्यंत धावताना मात्र पाहायला मिळत आहेत. अडवला गेलाय अप्रतिम दूरवरचा प्रवास पूर्ण केलाय. डेडिकेशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. समर्पित इथे मात्र करताना प्रत्येक जण क्षेत्ररक्षक इथे मात्र पाहायला मिळालं आणि इथून धावा निश्चित आपल्या टीमसाठी मात्र 2 वाचवले गेलेत आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 13 धावा 30 रन स्कोर आपल्याला पाहायला मिळतात. गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. सीताराम खंडवी आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं करूया सरचे स्वागत. आणखी एक क्लास क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतोय. दिवेश आणि हे सर आहे ना प्रत्येकाकडे आलेला बॉल अडवायचा आहे. तुम्हाला धावा वाचवायच्या त्या धावा तुम्ही थांबून ठेवला तर तुम्हाला मात्र सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मात्र चेसिंग करत असताना त्या धावा तुम्हाला फायद्याच्या होणार आहेत आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचा आहे. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय सुमित वाघ यांच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा 2 विकेट माघारी आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या सुमित वाघ यांच्या स्वरूपामध्ये आपण पाहायला गेलं तर दुसरा षटक हाताळला होता आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 7 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. एकूण धावफलकावरती 14 धावा 2 विकेट माघारी डीजे आर्या. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 धावा. 7.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे मात्र इथे धावा जमवल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला इथून स्ट्राईक रन रेट वाढवावा लागेल. तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि ती क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे जरूर आहे. मंगलवीर स्ट्राईकला गेलेले आहेत परंतु मंगलवीर यांच्याकडे ज्या आशेनं पाहिलं जातं तशी बॅटिंग सध्याच्या घडीला झालेली नाही आहे. पण तो क्षमता आहे. मोठे खेळाडू आहेत. अनेक वेळा मात्र आपल्या टीमची बाजू सावरली गेलेली आहे. तेच मंगलवीर स्ट्राईक एंडला आपण पाहतो तर गोलंदाजी मार्कवरती नागेश उघडा. हा बॉल चांगला इथे मात्र नो बॉलचा इशारा जरूर आलाय तिथे म्हणजे या 4 धावा येतील आणि नो बॉलची 5 धावा आणि फ्री हिटचा बॉल इथे मात्र येणार असणार आहे. सुहाना रात्रीचा हा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. खूप छान धावा येत नव्हत्या त्या धावा आल्यात. वरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारा बॉल फ्री हिट आहे म्हणजे तुम्हाला फक्त रनआउटची विकेट मिळणार आहे. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला आणि फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. ती क्षमता नागेश उघडा ठेवतात आणि तेच मात्र इथे चित्र पाहायला मिळालं आणि तेवढे चतुराईनं यष्टिरक्षणही तेवढंच मात्र महत्वाचं भूमिका बजावत आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. वसंत उघडा वसंत ओला आपल्याला पाहायला मिळतात इथे. इच्छा कव्हरला खेळून डीप मध्ये मात्र बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतात. खराब थ्रो थोडासा मात्र दिशा चुकली तिथे आणि 2 धावा तोपर्यंत मात्र इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात आणि आता 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा 21.
मालवणीचे भरत कुठे आपण असाल तर तुमचे मित्र आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उभे आहेत डीजेच्या अगदी बाजूला, तर तुम्ही तिथे यायचं आहे. मालेवाडीचा भरत, चीज कांबल्याचा भरत. चला मालेवाडीचा असूया चीज कांबल्याचा भरत कुठे आपण असाल तुम्ही लगेच परत या, कारण तुमचे मित्र तुमची वाट बघतायत. या भरत, परत या तुम्ही, परत हैराण झाले तिकडे तुमचे मित्र. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर ऑन साईडला खेचून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे, रनआउटची संधी असेल तिथे, बॉल हातामध्ये आल्या, निर्णय चुकलाय तिथे आणि आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळेल. महेश बॅक टू टेक आउट. थंडीचं वातावरण आणि प्रेक्षकही बऱ्यापैकी पाहायला मिळतात आणि या भरमसाठ प्रेक्षकांमध्ये प्रचंड गर्दीमध्ये आमचे भरत हरवलेले आहेत. तुम्ही भरत या, परत आलेत का? ओके, मी आलेले आहेत. त्यांच्या आईबाबांकडे त्यांना घेऊन जा. थँक्यू. आणि जाऊया आपण मॅच कडे. आपण पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 24/24 आणि स्कूट बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान ही ते गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाले आहेत 10 धावा. नागेश उघडा थोडीशी महागडी परंतु इकॉनॉमिकली गोलंदाजी पाहायला मिळतं, कारण विकेटही आली या षटकामध्ये. आपल्याला पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बॅट्समन आलेत, काहीतरी कलात्मकता मात्र तुम्हाला दाखवावी लागेल. जो अखुडता मात्र तो धावसंख्या आहे ना, त्या धावसंख्येला तुम्हाला मात्र बहर द्यावी लागेल, त्या धावसंख्येला तुम्हाला आकार उकार द्यावा लागेल आणि चांगली मात्र धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. आणि ती क्षमता आता इथून दोन्ही फलंदाजांपैकी एकाला ठेवावी लागेल. परंतु मंगलवीर जे स्ट्राईकला गेलेत त्यांच्याकडे क्षमता आहे, ते मात्र इथून आपण नॉट स्ट्राईकिंगला पाहतोय सध्याच्या घडीला. हा फटका चांगला इथून पाहायला गेला तर घेऊन काढला टीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल तर घेतलाय, फेकी करतील तोपर्यंत खराब थ्रो. बॅकअप आहे तिथे जरूर आणि बॅकअप मिळाल्यामुळे ती मात्र धाव वाचली गेली आहे. षटक क्रमांक इथून तिसरं समाप्त झाले. 3 षटकानंतर मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात बॅटिंग करत असताना टीम तामसई 16 धावसंख्येवरती आणि त्याच्यानंतर मी 26 धावा माफी असावी 26 धावा धावपलकावरती तामसई. मी टॉस साठी इथे मात्र निमंत्रित करेन. मालेवाडी आणि सारसई. चला अजय आणि रोशन आपण इथे यायचं आहे. मालेवाडी अजय आणि रोशन सारसई कॅप्टन. आता तरी आपण लगेच आपण आल्याची रिपोर्टिंग करा, लगेच स्टेजवर यायचं आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल तुमचा. मालेवाडी अजय आणि सारसई रोशन दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी या. यस, मालेवाडी उपस्थित झाले तरी सारसई रोशन या, भरतला घेऊन या टॉस साठी. आज भरत प्रसिद्ध झालाय. परत आलाय, परत आपल्या मनापासून आभार आम्ही मानतोय. धावपलकावरती धावा लागल्या जातात 26 धावा 26 आणि स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात इथे. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकासाठी दिवेश ओला आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल आणखी किती मात्र पाहायला मिळाला. अंतिम षटकामध्ये जर का लगातारचे ही 2 बॉल डॉट येत असेल ना तर मात्र इथून अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सध्याच्या घडीला प्रेश करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणि खास करून अंतिम षटकामध्ये फलंदाज सातत्याने मात्र इथून ना मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. अटॅक्टिव्ह फलंदाजी केली जाते, कारण या 6 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचा असतो तुमच्या टीमचा आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर मात्र आपण हे डॉट बॉल येतात त्यावेळी एक वेगळा आत्मविश्वास गोलंदाजांचा मात्र इथून वाढताना पाहायला मिळतो आपल्याला. आय बॉल चांगला, लगातारचे 3 डॉट बॉल. डॉट बॉलची हॅट्रिक, पहिले हॅट्रिक मात्र इथे येईल का मिडल ओव्हरची? का अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये मिडल ओव्हर आले नाही, विकेट हॅट्रिक आलेली आहे, षटकार हॅट्रिक आलेली आहे, चौकार हॅट्रिक आलेली आहे. या सगळ्या हॅट्रिक बाकी आहेत.
आणि कोणते फलंदाज कोणते खेळाडू आपल्या नावावरती हा विक्रम खेचून आणतील या धामणीच्या मैदानामध्ये, याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला इथे मात्र ऑन साईडला खेचून काढला, क्षेत्ररक्षक माफी असावी, मिड ऑफ मध्ये खेचून काढला, ऑफ ड्राईव्ह करायचा होता पण प्रॉपर शॉट सिलेक्शन नाही आहे तिथे. आणि जोरदार अपील केले जरूर, कदाचित बॉल आणि इथून स्टंपचा संपर्क आला नाहीये, आत लागलेला आहे. म्हणून तर ही दोन्ही पंच आमचे चतुर चाणक्य हुशार पाहायला मिळतात तिथे. आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या त्या 2, आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा, 28. हा बॉल महत्वपूर्ण आहे, मोठा फटका येणं गरजेचं असेल तामसईसाठी, परंतु ते येत नाहीये. तेवढं धारदार गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, लेग कटर मात्र पाहायला मिळालं. त्यानंतर सोवट डिलिव्हरी पाहायला मिळाली, साईड आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. कधी मध्ये आपण पाहायला गेलं गुडलेटवरती थोडासा खूप टप्प्याचा बॉल मात्र पाहायला मिळालं. या कलात्मक मात्र गोलंदाजीमध्ये तुमच्याकडे ठासून भरलेले असेल ना, तुम्ही यशस्वी गोलंदाज होत असता, आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. ऑन साईडला खेचून काढलाय मिड ऑफ मध्ये, पण शॉट मध्ये वा भांडात वेगानं चित्ताच्या चपलायनं गतीनं वेगानं बॉलवरती आलाय, फेकलाय. रनआउटची संधी आहे जरूर तिथे, काही फरक पडणार नाही, कारण शेवटचा बॉल होता, धाव घेणं गरजेचं होती. ती धाव पूर्ण झाली नाहीये, कारण अंतिम बॉलवरती फक्त धाव आली 1, आणि या एका धावेनं 2 धावा आल्यात माफी असावी, आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला विजयासाठी 31 धावांची गरज असणार आहे ती टीम पाळसत्री टीमला. चला टॉस इथे घेतला जाईल. मालेवाडी अजय आणि सारसई रोशन दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत का? ओके, सारसई आणि चला मालेवाडी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत, आणि टॉस इथे मात्र घेतला जाईल. रमेशजी भस्मा साहेब यांच्या शुभास इथे मात्र टॉस घेतला जाईल. मी विनंती करेन मालेवाडी चला हेड घेतलाय मालेवाडीनं, आणि इथून आलाय हेड. काय निर्णय असेल? फिल्डिंग. चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय पहिला. यस साहेब, आपण असनाबद्ध व्हायचं आहे. काय म्हणशील, थोडासा उशीर झालाय आपण इथे पोहोचेपर्यंत, पण तो होत असतो काही. आपण पाहायला गेलं तर क्रिकेट आहे. काय म्हणशील इथे येऊन आल्यानंतर आज एवढं मोठं आयोजन, आमच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आपले भरत वाघमारेचीच काम, त्यांची एंट्री होती तिथं, त्यांना काय कारण असते यायला जमलं नाही, तर बोलतात ते का तुम्ही या, तर आम्ही आलो इथे. संधी मिळाली, संधीचं सोनं तुम्ही करायला आम्ही निश्चितच. मालवडी टीम आपण पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला सारसई. काय म्हणशील, टॉस जर जिंकला असता तुझा निर्णय काय असता? टर्न जिंकून सुद्धा आम्ही बॅटिंग घेतली असती. स्मार्ट उत्तर आहे, आणि कॅप्टनना आपल्याला तसंच असं आपल्याला पाहायला मिळतं इथे. काय म्हणशील, आज आयोजन नाईट स्पर्धामध्ये खेळत असताना, आणि या स्पर्धेमध्ये दरवर्षी तुम्ही येत असता, आणि निश्चितच आजच्या दिवसामध्ये या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, आणि तर आमची टीम नव्हती, आम्हाला पण विदाऊट कार्ड म्हणजे एंट्री भेटलेली आहे. कोरलवाडी ना आली म्हणून आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. दोन्ही कॅप्टनचा आपण करूया मनापासून आभार, आणि देऊया त्यांना शुभेच्छा मॅचसाठी. आणि आपण तयार राहायचं आहे, लगेच आपला स्क्वॉड आपण आपला तयार ठेवायचा आहे. मी विनंती करेन की सामना चालू करायचा आहे. आपण जाऊया. ऐकूया आपण धीरनचा बुलंद आवाज ऐकूया आपण सूरज सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच. रुपेश पाटील सरांचा आपण गोड आवाज ऐकला. आज खरं तर ही स्पर्धा निश्चित आपण पाहतो जे वाघोबा क्रिकेट संघ धामणे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणे ही स्पर्धा निश्चित भरवली गेल्या. आज पहिली नाईट रजनी शृंखला निश्चित आपल्याला पाहायला मिळते धामणीच्या मैदानावरती रंगले जात्या. आज करता धामणी गावानं पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न सत्यात उतरताना निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 एक शानदार पर्व निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या.
मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण सामना पाहतोय. एका बाजूला पळसधरी आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असणारी टीम तामसाई संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित फाईट करत आपण पाहतो. उत्तर हातामध्ये बनवायच्या टीम पळसधरी संघाला 31 धावा, 24 बॉल आणि 31 धाब्याची गरज आहे. पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती प्रभाकर उघड्या, एक डावखुऱ्याचा गोलंदाज. इथून उत्तर हाताला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून बेगण्याकरिता सज्ज. पहिला चेंडू, पंचांचा इशाऱ्याला बिमार. इथून मात्र मिडविकेटला चेंडू रिलीज झाला. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंट मध्ये इथून निश्चित आपण पाहतो या 2+1 अशा 3 धावेने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात, नो बॉल सुरुवात इथून प्रभाकर उघडेनं केले गेले मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, वसंत ओला, त्याच्या सोबतीला नागेश उघडा. हे 2 फलंदाज, ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. बॅटची टॉपेज टाकली जातं. फ्रीटचा बॉल होता, इथून निश्चित डायरेक्ट हिट. बॅकअप चांगलं राहिलं जातं. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला गेल्या तर 4 या अंकावरती 4 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत असं टीम पळसधरी संघ. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ आता परत दोन्ही संघाच्या माध्यमातून. ही तिसरी मॅच आहे आणि लो स्कोरिंग सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वन्स मोर अगेन बीमर बॉल. खराब गोलंदाजी इथून आपण पाहतो प्रभाकर उघडेच्या माध्यमातून राहिले जात्या. इथून मात्र गोलंदाज बाद असणाऱ्या 2 चेंडू बिमर फेकलेत. इथून न्यू बॉलर न्यू ऍक्शन मध्ये लगेच यायच्या. इथून संघाची टोटल धावसंख्या पाहायला गेल्या तर 6 या अंकावरती 6 धावा धावपलकेवरती. इथून मात्र धावसंख्या कमी आहे आणि तिथून मात्र खराब गोलंदाजी करत असणार टीम निश्चित आपण पाहतो टीम जे वाघोबा तामसई संघ. 31 धाब्याचा पल्ला गाठायचा टीम पळसधरी संघाला आणि इथून मात्र 6 धाबा खर्च केल्यात गोलंदाज प्रभाकर उघडेनं. खराब गोलंदाजी निश्चित आपण पाहतो सातत्याने त्याच्याकडून नेहमी आपण चांगली गोलंदाजी करत असं. आज करतात धामणीच्या मैदानावरती थोडीशी खराबी गोलंदाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळते. मोठी स्पर्धा आहे, मोठी शृंखला, मोठी राईट रजनी शृंखला निश्चित आपल्याला पाहायला मिळते. जे वाघोबा क्रिकेट संघ दामड्या आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 एक शानदार पर्व निश्चित आपण पाहतोय. मोठी शृंखला निश्चित आपण पाहायला मिळते. WTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत निश्चित वाहिनी पोहोचवली जाते. चांगलं क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्यामधून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पटका चांगला ऑन साइडला मिडॉनला छत्रछक. इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये घडले का चांगली रनिंग बिटवीन द विकेट निश्चित आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला गेल्या तर चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो राजशीतच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला लॉंगाला क्लिअर करत आउट ऑफ दी बार. येतोय षटकार. इथून मात्र गोलंदाजावरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज वसंत ओला एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. हाफ ट्रॅकर बॉल होता गुडलेस पार्टवरती चेंडू ऑप्टी बार थोडू सुसळी. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक करावा लागेल राजशीत या गोलंदाजाला निश्चित आपण पाहतोय. तब्बल 31 धाब्याचं टार्गेट आहे. इथून टार्गेट सोपं आहे. इथून मात्र चांगली फटकेबाजी टीम पळसधरी संघाच्या माध्यमातून राहिली जात्या. फटका चांगला बॅटची टॉपेज गल्ली पॉइंटच्या दिशेने खराब फिल्डिंग आउटफील्ड पास या शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडूने रेस जिंकला. बॉल चाला सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार.
17 अंकावरती अशुभ या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. कुठल्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. गोलंदाज सज्ज. फटका चांगला अलंदा कार्पेट ड्राईव्ह केला जातं. लांगा आपला शतरक्षक निश्चित आपण पाहतो संदेश शिवडाला. इथून निश्चित आपण पाहायला गेलं तर चांगले पैकी कलेक्ट देखील चांगलं केलं. इथून मात्र इंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून पहिलं संपलं जातं. पहिल्या षटकाच्या मध्ये दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना टीम पळसधरी संघ जाऊन पोहोचला 18 अंकावरती. थँक्यू डीजे. इथून निश्चित आपण पाहतो आम्ही एक जाहिरात अनाउन्समेंट करू. जय शिवराम अजित जय बागोबा व ग्रामस्थ मंडळ चषक तामसई निश्चित आपल्याला प्रकाश झोतातील नाईट रजनी शुक्ला ती देखील आपल्याला पाहायला येत्या 4 मार्च पासून तर 8 मार्च पर्यंत ती स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक तब्बल 80,000 रुपये, द्वितीय पारितोषिक तब्बल 40,000 रुपये, तृतीय पारितोषिक 20,000, चतुर्थ पारितोषिक 20,000 आणि पंचम पारितोषिक देखील 20,000 रुपये असेल. आणि मालिका वेळसाठी फ्रीज देण्यात येईल. आणि त्यासह उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट शतरक्षक यासाठी देखील कूलर देणे. चांगली स्पर्धा निश्चित आपण बघा. आपल्या आदिवासी समाजासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म. फटका चांगला समालोचक कक्षाला सलामी देताना टोकला जातोय. माहिती षटकार. जबरदस्त फटकेबाजी इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली फटकेबाजी इथून आपण पाहतो. 21 धाब्याचं टार्गेट या. इथून मात्र चांगली फटकेबाजी टीम तामसा पळसधरी संघाच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाज सज्ज. फटका चांगला अलंदा कार्पेट एक्स्ट्रा कपसला चेंडू उडवला जातो. चांगलं छत्रछत राहिले जातं. चेंडू उचली पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मधीने संघाची टोटल धाव संख्या 25 अंकावर. उग्या 6 धाब्याची गरज. फटका चांगला टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडूनं रस जिंकल्या. बॉल चाला सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये राहिले जाते. टीम पळसधरी संघाच्या माध्यमातून हे दोन संघ आम्ही कित्येक वेळा पाहिलेत. आज नव्याने रीतीनं दामणीच्या मैदानावरती हे दोन संघ निश्चित आपण पाहतोय. चांगला खेळ अद्याप राहिला जातो दोन्ही संघाच्या माध्यमातून. उग्या 2 धाब्याने दुरे जिंकण्याकरिता टीम पळसधरी संघ निश्चित आपण पाहतो. गोंदा सज्ज निश्चित आपण पाहतो. फटका चांगला इथून थोडस फमलिंग त्याच नंतर सिंगल धाव होते तिथं मात्र डबल मध्ये कन्वर्ट आणि इथून सामना देखील जिंकला जातोय. टीम पळसधरी संघ हळडक टीम जय बागोबा तामसे संघ तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. इथून निश्चित आपण पाहतो सामना जिंकला पळसधरी संघानं अभिनंदन. टीम पळसधरी हळडक टीम जय बागोबा तामसे संघ तुमचा देखील चांगला खेळ राहिला स्पर्धेमध्ये. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत या. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याचा सामनावीर, सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. वसंत होला ठरलाय सामन्याचा सामनावीर, सामन्याचा हिरो. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. 9 चेंडू मध्ये तब्बल 21 धाब्याची योगदार पारी.